शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम, भाला भालांना फुटला घाम, याला कोण घाली नेसन, दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे आदिल्या शहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपकार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला, नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान, जिता जाता जणू सैतान. तो बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो छेडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोडदळ पायदळ, फौज वाटले बकळ, अंगी हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटील त्याला चिडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ, आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. And your serious decider Afzal Khan damning, yes sir. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवा हुनणार, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मुलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपल्या टिकावणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण आज्ञास्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठमोळीचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तीळ छावा, मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येईल. अशा वाघिणीचा तीळ छावा, गणी माला कसा टोचावा, डोक्यात गणेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावं. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस सरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यास नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची. हजी करील काही कल्पना युक्तीची. हजी राजा जीवा म्हणाला. राजजीवा काय म्हणतोय खान. महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हालाही हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं. पंतांकडे निरोप काढा, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ म्हणून उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की मी भीतीमुठी त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शानदार शामियान्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गैरे जिनाजिरार जी. खानाने राजाला आलिंगन दिलं. अंत काय केला. खान दाबे मान मान्याला, कट्टरीचा वर त्याने केला. खर आवाज झाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान पडला. तितक्यात महाराजानं पोटामंदी पिचवडा केला. वाघन खानचा मारा केला. टर फाडलं पोटाला. त्यानं केलं खानाचं कोथळा. बाहेर आला जी, बाहेर आला जी.